गॅस सिलेंडरमध्ये चक्क 4 लिटर पाणी, राज्यात एकच खळबळ. आखाती देशातील तणावाच्या परिस्थितीमुळे भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात देशात घरगुती गॅस सिलेंडरचे दर 853 रुपयांच्या जवळजवळ होते, तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 1691 रुपयांच्या जवळजवळ होते. पण आखाती देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि याचा मोठा परिणाम भारतावर पाहायला मिळालाय. भारतात पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा पाहायला मिळालाय. तसंच गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याच्या पाहायला मिळाल्या. यानंतर सरकारनं इंधन दरवाढ करण्याचं ठरवलं. सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवून 942 रुपये केले, तर व्यावसायिक सिलेंडरचे दर थेट 1000 रुपयांनी वाढवून 2738 रुपये करण्यात आले. असं असताना गॅस सिलेंडरमध्ये चक्क पाणी निघत असल्याची घटना समोर आली आहे. लातूरमध्ये एका व्यक्तीनं खरेदी केलेल्या गॅस सिलेंडरमध्ये तब्बल 4 लिटर पाणी निघाल्याचा आरोप आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की गॅस सिलेंडरमध्ये पाणी का निघतंय. गॅस सिलेंडर महाग असल्यानं त्यामध्ये पाणी मिसळून विकलं जातंय का? ही घटना फक्त लातूरमध्येच घडली आहे की इतर ठिकाणी देखील घडली आहे? पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गॅस सिलेंडर हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. जर गॅस सिलेंडर संपला तर घरात जेवण देखील बनत नाही. गावाकडे तरी सिलेंडर संपल्यानंतर चूल पेटून जेवण बनवता येतं, पण शहरात सिलेंडर शिवाय दिवस जाऊ शकत नाही. त्यामुळे कामगार, नोकरदार आणि इतर लोक पैसे असले नसले तरी पहिले गॅस सिलेंडर घेऊन येतात. काही दिवसांपूर्वी जेव्हा इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू होतं, तेव्हा भारतात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी दिवसभर रांगेत उभं राहावं लागत होतं. यावेळी काही जण घरगुती सिलेंडर ब्लॅकमध्ये थेट 4000 रुपयांना विकत घेत होते. नागरिकांकडे दुसरा काही पर्याय नसल्यानं त्यांना ते 4000 रुपये देऊन खरेदी करावं लागत होतं. आता आखाती देशातील तणाव कमी झाल्यानं सध्या सिलेंडर तर सगळीकडे मिळतोय, पण काही ठिकाणी अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी चक्क सिलेंडरमध्ये पाणी भरून विकलं जात असल्याचा आरोप आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या ग्रामीण भागातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकसूद अन्सारी यांनी नेहमीप्रमाणे अधिकृत इंडियन गॅस एजन्सीमधून घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर खरेदी केला होता. हा सिलेंडर घरी जोडल्यानंतर काही दिवसातच त्यामधील गॅस अचानक संपल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. सामान्यतः घरगुती गॅस सिलेंडर महिना ते 1.5 महिना सहज चालतो. मात्र हा सिलेंडर अत्यंत कमी कालावधीत रिकामा झाल्यामुळे अन्सारी यांच्या मनात काही शंका आल्या. त्यांनी या तांत्रिक अडचणीचं कारण शोधण्यासाठी सिलेंडर शेगडीपासून वेगळा केला आणि तो उचलून हलवून पाहिला. सिलेंडर हलवल्यानंतर पाण्यासारखं काहीतरी असल्याचं समजलं. हा प्रकार अत्यंत संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या सिलेंडरची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मकसूद अन्सारी यांनी सिलेंडर उलटा करून त्यामधील द्रव पदार्थ एका भांड्यात काढण्यास सुरुवात केली. यावेळी सिलेंडरमधून गॅस ऐवजी चक्क स्वच्छ पाणी बाहेर पडू लागलं. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच नागरिकांना धक्का बसला. संपूर्ण सिलेंडर रिकामा केल्यानंतर त्यामधून तब्बल 4 लिटर पाणी बाहेर आल्याचा दावा अन्सारी यांनी केला. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवलाय. गॅस सिलेंडरमधून पाणी बाहेर पडत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केवळ भादा गावातच नाही, तर संपूर्ण औसा तालुक्यात आणि लातूर जिल्हाभरात नागरिकांमध्ये चिंतेचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. एका नामांकित आणि सरकारी मान्यता प्राप्त गॅस कंपनीच्या सिलेंडरमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आढळल्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. संबंधित ग्राहकांना या गंभीर निष्काळजीपणाबद्दल आणि फसवणुकीबद्दल इंडियन गॅस कंपनीच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या वितरण व्यवस्थेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडिया आणि जिल्हाभरात चर्चा सुरू झाल्यानंतर इंडियन गॅस कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाला अखेर या घटनेची दखल घ्यावी लागली. या संदर्भात इंडियन गॅस कंपनीचे विभागीय अधिकारी वीरेंद्र अहिरवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली अधिकृत बाजू स्पष्ट केली आहे. अधिकारी अहिरवार यांनी सांगितलं की ही संपूर्ण घटना आणि ग्राहकाचा आरोप आमच्या निदर्शनास आलाय. गॅस सिलेंडरच्या आत अशा प्रकारे पाणी निघण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना असून माझ्या संपूर्ण सेवा काळात ही घटना यापूर्वी कधीही घडलेली नाहीये. गॅस रिफिलिंग प्लांट मधून सिलेंडर भरताना अत्यंत कडक तांत्रिक निकष पाळले जातात, त्यामुळे प्लांट स्तरावर अशी चूक होणं अशक्यप्राय. तरीही हा प्रकार नेमका कुठे आणि कसा घडला याबाबत कंपनी मार्फत संपूर्ण माहिती घेतली जाईल आणि त्याची पाळंमुळं शोधली जातील. ग्राहकाचं नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सदरील ग्राहकास तात्काळ दुसरा नवीन गॅस सिलेंडर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. इंडियन गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि भादाग येथील गॅस एजन्सी मालकांशी संपर्क केलाय. हा प्रकार नेमका कसा घडून आला, हा एकच प्रकार जिल्ह्यातला आहे की इतर ठिकाणीही असे काही प्रकार आहेत, याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाईल असं मत जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आता सिलेंडरमधून पाणी निघण्याचा प्रकार फक्त एकाच ठिकाणी घडलाय की इतर ठिकाणीही घडलाय, याबाबत माहिती समोर येणं महत्वाचं आहे. या गैरप्रकाराप्रकरणी कुणावर कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.